कल्याण क्राइम ब्रांच यूनिट 3 ने डोंबिवली के एक फ्लैट पर छापा मारकर 3 देसी पिस्टल, खंजर, धारदार चाकू और तलवार जैसे अवैध हथियार बरामद किया है। क्राइम ब्रांच ने अवैध हथियारों के साथ 36 वर्षीय रोशन झा नामक कुख्यात अपराधी को गिरफ्तार किया है। कार्रवाई के बाद मानपड़ा थाने में रोशन झा पर केस दर्ज हो गया है। आरोपी का क्राइम रिकॉर्ड देखा जाए तो विभिन्न पुलिस थानों में दर्जनों आपराधिक मामले दर्ज है। सूत्रों की माने तो आरोपी झा हथियार सप्लाई करने का काम करता है। इतना खूंखार आरोपी डोंबिवली जैसे हाई-फाई सोसाइटी में भाड़े का घर लेकर रहता है। किसी को इस बात की भनक तक नहीं लगी। पुलिस अब घर मालक से भी पूछताछ कर रही है। बता दें कि निकाय चुनाव से पहले शहर में इन हथियारों के मिलने से खलबली मच गई है। क्राइम ब्रांच के इंचार्ज अजित शिंदे के मुताबिक डोंबिवली पूर्व के देसले पाड़ा स्थित गोकुलधाम टावर के एक फ्लैट में अवैध हथियारों का जखीरा छुपा होने की गुप्त सूचना कल्याण अपराध शाखा के दत्ता भोसले को मिली थी। सूचना के आधार पर अपराध शाखा की टीम ने उस फ्लैट पर छापा मारा। छापेमारी में 3 देसी पिस्टल, मैगजीन, 1 खंजर, 2 धारदार चाकू और तलवार जैसे हथियार जब्त किया। पुलिस के मुताबिक कुल 2,12,500 रुपये के अवैध हथियार बरामद किए गए हैं। याद रहे कि कुछ ही दिनों में महानगर पालिका के चुनाव होने हैं। ऐसे में डोंबिवली के एक फ्लैट में हथियार पाए जाने से सनसनी मच गई है। स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका इलेक्शनच्या अनुषंगाने क्राइम युनिट 3च्या अंमलदारांच्या वतीने की आम्ही सराईत गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र किंवा इतर शस्त्र बाळगणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असताना दिनांक 13/11/2025 रोजी आमच्या युनिटचे एएसआय दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुलधाम बिल्डिंग दिसलेपाडा येथील सी विंग 202 रूम नंबर येथे रेकॉर्ड इसम नामे रोशन झा याने काही शस्त्रे, अग्निशस्त्रे आणि इतर शस्त्रे विक्रीसाठी आणून लपून ठेवलेले आहेत। म्हणून सदर बातमीची शहानिशा करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी 2 पंचासह आणि पंच अंतर्गत पंचनामा साहित्यासह आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण 3 गावठी बनावटीचे पिस्टल आम्हाला मिळून आले, 3 जिवंत कारतुसे, 2 रिकामे मॅगझिन मिळून आले, तसेच 1 धारदार लोखंडी खंजीर, 2 धारदार स्टीलचे चाकू, 1 लोखंडी धारदार तलवार असे एकूण 2,12,500 रुपये किमतीचा विनापरवाना अग्निशस्त्र व घातक शस्त्र मिळून आलेले असून ते आम्ही जप्त करून सदर इसमाला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाणा येथे गुन्हा क्रमांक 1371/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3-4-25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)135 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक 14/11/2025 रोजी सदर आरोपीतास आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती। त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतर हत्याराविषयी चौकशी केलेली आहे आणि अजूनही चौकशी आमची चालू आहे। सर याच्यामध्ये सीसीटीव्हीच्या आधारे आपणास अजून काय प्लेस होत आहे? आपला सखोल तपास चालू आहे त्याच्याकडे अजूनही की ही अग्निशस्त्र कुठून आणली आणि तो कोणाला विकणार होता त्याचा बॅकग्राऊंड काय आणि काय करतोय काय हा सराईत गुन्हेगार आहे। ह्याच्यावर आपल्या उल्हासनगर, टिटवाळा इतर पोलीस ठाणे हद्दीत एकूण 13 गुन्हे 307 सारखे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, रायटिंग सारखे गुन्हे दाखल आहेत। त्याच्याकडे सखोल तपास आमचा आणखी चालू आहे। पण नेमका एवढा शस्त्रसाठा जवळ बाळगण्याचा उद्देश हा कोणाला विकायचा का कोणाच्या याच्यावरनं आपण आणले होते काय त्याच्या पाठी काही बॅकग्राऊंड काही राजकीय आहे का तो तपास आमचा चालू आहे पुढे।